अंधारात पडला तो साप. तो साप पडला तर त्या सापाचं मी म्हटलं बा मला काहीच सुचलं नाही. आता स्तब्ध उभा राहिलो. म्हटलं बाबा आता हे कसं काय करायचं. तो ना बोलता ये ना काही करता येतं. मग तिथून निघून गेलो. तो साप असा त्याच्याच मताने निघून गेला. मग मी दरवाजातून पळत निघा तर तो सापच निघून गेला. नाही बाबाला म्हटलं बाबा हा एवढा मोठा साप धडकन आहे. मग ते बाहेर सगळे माणसं जमा झाल्यावर म्हणजे हा काही कोणाला तकलीफ देणारा नाही. त्यांनी बाहेर तिकडे नेऊन सोडून दिला. आईच्या याच्यामध्ये आणलं श्रीधर महाराज म्हणत की हे गोसाव्याची जागा आहे. तू असल्यामुळे तू एक काम कर. एक तिथं पाण्याचा हौद त्या विहिरीचं पाणी पाण्यासाठी आणि तुला काहीच नाही होणार. तू किती दिवस राहायच्या त्यानं आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. मग आम्ही बिनधास्त ना साप आला डबल ना कोणत्या गोष्टीचं हे झालं. आणि प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये आम्ही ना एक ठरवलं होतं तिथं हे जागा जर आपल्याला भेटली तर छोटंसं तिथं श्रीधर महाराजचं मंदिर बांधून एक पाण्याचा हौद समोर त्या विहिरीचा हे करू. मग आमच्या काकाला आम्ही म्हटलं ते काकाच्या नावावर जागा होती. म्हटलं ते तुम्ही एक काम करा की हे गोसाव्याची जागा आहे. याचा जो मालक राहील त्याचं असं आहे की या जागेमध्ये कोणी पनपणार नाही आणि कठीण परिस्थितीने त्याला तोंड द्यावं लागेल. पण महाराजची अशी कृपा आहे की बा लीलाबाई आईची जसं शिष्यात होती आईला वाचवलेच होतं. आई म्हणते की माझा प्राण गेल्यानंतर डबल पुन्हा वापस आला. तर म्हटलं आई सांगते जगातला पहिला गुरु म्हणजे आईच आहे. जर आई मला हे सांगून राहिले स्वतःच्या मुखातून तेव्हापासून माझा भाव श्रीधर महाराजवरती अखंड राहिला. मी तेव्हापासून तुमच्या भागवत कथेले आणि तुकाराम महाराजच्या ते गाथा पारायणाने तुमच्यासोबत मी बरेच वेळा बसलो. आईच्यानं जोपर्यंत झालं येता येता आई खूप आली बाई खूप दिवस झाले. आता ते मी गाडीवर सोडतो अखंड हमेशा रोज माझा प्राण आहे तोपर्यंत मी मेली आहे ना. मोरी मोठी बाहेरगावची होती. हा हा त्या आगली ती बाई होती ना तुम्ही रोज मुरे 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 ते ऐकता येत होते. आणि एक संकल्प तो हे केला की नाही आपल्याला रथासाठी काहीतरी मनातून हे केलं पाहिजे. आईले मी रथासाठी